एक सव्वा महिन्यापासून आपण काय शिकत आहोत? क्या सीख रहे हैं? काय शिकतोय? हाँ बोलो बोलो। उसके पहले त्याच्या आधी प्रभु दिल को देखता है। प्रभू हृदय पाहतो. प्रभु दिल को देखता है। प्रभू हृदय पाहतो. या दिलों को जांचने वाला खुदा है। तेव्हा हृदयांना पारखणारा देव आहे. Praise the Lord। हालेलुया. और उसके आगे बढ़ते बढ़ते हम आ गए कि आणि त्याच्या पुढे वाढता वाढता आम्ही आलो की किसी के लिए अगर नेक काम करना है तो जर कुणासाठी चांगुलपणाचे काम करायचे आहेत तर दिल से नेकी के काम करो। हृदयापासून चांगुलपणाचे काम करा. 2 मिनट के लिए हम नितिन ब्रदर के लिए प्रार्थना करेंगे। उनके पैरों का नाखून उखड़ गया है। उनका फोन आया था। आणि नितीन भाऊसाठी प्रार्थना करूया. त्याच्या पायाचे नख उखडलेला आहे. हमसे बहुत प्यार करने वाला अपने पिताजी प्रिय ब्रदर नितिन को आपके हाथों में सौंपता हूँ। उनका पैरों का नाखून उखड़ गया है। आप उसको छू करके चंगा कर दीजिए। जो भी दर्द है निकाल दीजिए, ताकि आने वाले दिनों में फिर से वो आपके आराधना में चल कर आ सके। ऐसा काम उसके जिंदगी में कीजिए। आपने चंगाई दिया है उसके लिए धन्यवाद यीशु के नाम। तो जो भी नेकी के काम करना है दिल से करो। तर जे काही चांगुलपणाचे काम करायचं आहे ते तुम्हाला हृदयापासून रागवेल, करायचं. त्याच्याऐवजी तुम्हाला रागवेल। Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. दिल से नेकी के काम करो। आणि हृदयापासून चांगुलपणाचे काम Praise करा. the Lord। हालेलुया। हालेलुया. और वचन में हमने पढ़ा नीति वचन 11:27 पढ़ेंगे। नीतिसूत्र 11:27 वाचूया. और अभी तक हमने आधा वचन पढ़ा। आतापर्यंत अर्ध वचन वाचलं. आज हम नीति वचन का 11 अध्याय 27 वचन का पूरा भाग पढ़ेंगे। नीतिसूत्र 11 अध्यायाचं अर्ध वचन वाचलं होतं, परंतु आता नीतिसूत्र 11:27 चं पूर्ण वचन आपण वाचायचं आहे. जो यत्न से भलाई को ढूंढता है वह अनुग्रह पाता है, वह अनुग्रह पाता है। परंतु हाँ। जो बुराई की खोज करता है जो बुराई की खोज करता है उसे बुराई ही मिलती है। उसको बुराई ही मिलती है। Praise the Lord। जो वाईटाचा शोध करतो। पढ़ रहे हो क्या? मैं ध्यान उधर है ना, इसलिए नहीं। मैं इंग्लिश में पढ़ता हूँ। If you search it for good जर तुम्ही चांगल्याला शोधाल from your heart, तुमच्या हृदयापासून you'll find God's favor। आणि तुम्हाला देवाची कृपा मिळेल. If you search for the evil, जर तुम्ही दुष्टाला शोधलं, you वाईटाला will शोधलं, find the evil curse upon you। तर वाईटच तुम्हाला आणि वाईटाचा श्राप तुमच्यावर तुम्हाला मिळेल. इंग्लिश में बहुत खूब प्रभु। आणि इंग्रजीमध्ये खूप चांगला आहे. जो बुराई को खोजेगा जो वाईटाला शोधेल उस बुराई का श्राप आणि तुम पर आ पकड़ेगा। त्या वाईटाचा श्राप तुमच्यावर येईल पकडेल. Praise the Lord। तो दिल से नेकी को खोज करो। तर हृदयापासून चांगलं ढूंढो। शोधा ढूंढो शोधा रोज दिन ढूंढो मैं किसके लिए क्या नेकी करूं। दररोज शोधा मी दररोज कुणासाठी काय चांगुलपणाचे कैसे नेकी करूं। कसं चांगुल कौन से नेकी का काम करूं। कुठल्या चांगुलपणाचे काम करू. ढूंढो शोधा. कैसे प्रार्थना पूर्वक ढूंढो। प्रार्थनेपूर्वक शोधा. Praise the Lord। हालेलुया. प्रार्थना करो खुदा से प्रार्थना कि करो खुदा देवा मैं किसके लिए देवा मी कुणासाठी नेकी के काम करूं। चांगुलपणाचे काम करू. क्या क्या नेकी का काम करूं। काय काय कौन से नेकी का काम करूं। काय काय खुदा तू मुझे बता। देवा तुम्हाला खुदा दाखवेल. आपको जरूर बताएगा देव तुम्हाला खचित दाखवेल किस के लिए कौन से काम नेकी के करने हैं। कुणासाठी चांगुलपणाचे काय काय काम करायचे आहे. Praise the Lord। हालेलुया. बहुत सारे मसीह लोग खूप सारे जैसे लोक वचन में दूसरा भाग में पढ़ा बुराइयों को खोजते हैं। आणि खूप सारे ख्रिस्ती लोक जे आहेत जसं वचनात वाचलं वाईटपणाला शोधतात. दुनिया का कोई भी फल ले लो उसमें बुराइयां हैं। आणि जगातलं कुठलंही फळ घ्या त्याच्यात वाईटपणा आहे. अगर आपको नहीं मालूम तो बताता हूँ। तर तुम्हाला माहित आहे सांगतो. एप्पल सफरचंद उसके अंदर भी बुराइयां हैं। त्याच्यात पण वाईटपणा आहे. क्या है। काय आहे. वेरी गुड। उसका बीच का जो भाग है वो आप खाते के फेंकते। आणि त्याच्यातला मधला भाग जो आहे तो बीजाचा भाग तो मौसंबी ले लो। मोसंबी घ्या ऑरेंजेस ले लो। आणि मोसंबी घ्या
वाटरमेलन ले लो, आणि टरबूज घ्या, कलिंगड, कलिंगड घ्या, अमृत ले लो, पेरू, पेरू घ्या. सब में कुछ ना कुछ खराबियां है. सगळ्यांमध्ये काही ना काही कमी मँगो. आणि आंबा ये तो खाता ही नहीं. आता खातो. मैंगो से नफरत है उसको, आणि मला माजा से भी नफरत है. माझा पण आवडत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो कुछ ना कुछ खराबी है. काही ना काही वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. फिर भी हम एप्पल खाते हैं तरी पण आम्ही सफरचंद खातो. कि पूरा का पूरा एप्पल ही फेंक देते हैं. आपण ऍपल सफरचंद फेकून देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो लोग, मसीह लोग बुराइयों को खोजते हैं. तर ख्रिस्ती लोक जे आहेत ते वाईटपणाला शोधतात एप्पल को छोड़ते हैं, बुराई को खोजते हैं. आणि सफरचंद शोधतात आणि वाईट शोधतात. क्यों नायडू ब्रदर? काय नाही ब्रदर, एप्पल को छोड़ते हैं, सफरचंद शोधतात बीज का ढूंढते हैं. आणि ते बीज शोधतात. प्रेज द लॉर्ड. बुराई को वाईटाला कभी कभी तो महफिल बैठती है रात भर, कधी कधी तर रात्रभर, कभी कभी रात भर महफिल बैठती है. कधी-कधी रात्रभर कॉफी बनाओ, कॉफी चाय बनाओ, चहा बनाओ. थोड़ा सा नाश्ता भी. थोडासा नाश्ता पण, चाय पीते हैं, कॉफी पीते हैं, थोड़ा सा फरसान पोहा चहा, नाश्ता चालू है रात भर. रात भर मुंह चालू है. रात्रभर और मुंह चालू इतनी है. बुराइयां, इतनी बुराइयां, इसकी बुराई, उसकी बुराई, उसकी बुराई, किसकी बुराई? आणि एवढं वाईट पण, एवढं वाईट पण, ह्याचं वाईट पण, त्याचं वाईट पण, त्याचं वाईट पण. जिसका किसी के साथ रिश्ता है उसको भी घसीट कर उसकी भी बुराई, आणि ज्याचं कुणाचं काही संबंध पण नाही, नातं पण नाही, त्याला पण मध्ये आणतात, वळतात आणि त्याचं वाईट पण उसकी करतात. भी त्याचं पण बुराई. वाईट पण. खुदा चाहता है देव इच्छा कि तुम करतो. रात भर बैठना, तुम्ही कॉफी लेकर बैठना, कॉफी घेऊन बसा, कॉफी लेकर बैठना, कॉफी घेऊन बसा. चाय लेकर बैठना, चहा घेऊन बसा. किसी बहन ने नाश्ता करवा कर लेकर आना कुण्या बहिणीने और रात भर दुआ करते हुए नेकी की खोज करते रहना. आणि रात्रभर प्रार्थना करत चांगुलपणाचे शोध करत राहा. प्रेज द लॉर्ड. ये खुदा चाहता है, हे देवाची क्योंकि इच्छा जो आहे. बुराई को खोजेगा कारण जो वाईटाला शोध बुराई का श्राप उस पर आ जाएगा. आणि वाईटपणाचा श्राप त्याच्यावर प्रेज येईल. द लॉर्ड. रात भर बैठना, रात्रभर रात भर बैठना, दुआ रात्रभर करते हुए, रात्रभर प्रार्थना करत वार्ता करते हुए, प्रार्थना एक करत. दूसरे से बातें करते हुए एक दुसऱ्यांसाठी कि मैं किसके बोलत. किसके लिए क्या क्या भलाई के काम करूं, खुदा तू मुझे बता. आणि मी कुणाकुणासाठी काय काय चांगुलपणाचे काम करू हे देवा मला तू दाखव. प्रेज द लॉर्ड. उस छोटी सी लड़की के समान, त्या लहान मुली समान, जिस लड़की के साथ सब कुछ बुरा हुआ मेरे भाई, आणि ज्या लहान मुलीसोबत सर्व वाईटच कुछ झालं. भी अच्छा नहीं हुआ, काहीच चांगलं नाही झालं, कुछ भी अच्छा काहीच चांगलं नहीं हुआ है. नाही झालं. फिर भी वो क्या बोल रही है? तरी पण ती काय म्हणते, काश कि मेरा आका सामरिया में उस नबी के पास होता तो वो नबी उसे कोढ़ से पूरी तरह से चंगा कर देता. आणि कदाचित माझा मालक जो आहे तो शमरोनामध्ये जर असता त्या भविष्यवाद्याकडे, तर तो भविष्यवाद्या माझ्या मालकाला त्यांनी आरोग्य दिलं असतं कोढ़ से पूरा चंगा कर देता. आणि त्या कोडापासून पूर्ण आरोग्य त्याला मिळालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. बुरा हुआ उसका, वाईट झालं पर तिचं, फिर भी वो अपने मालिक का अच्छा ही सोच रही है. परंतु तरी देखील ती मालकाबद्दल ती चांगलाच विचार करते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इसलिए यीशु ने हमको बोला बुरा का बदला बुरा नहीं करना. म्हणून येशू बोलला की वाईटाबद्दल वाईट करू नका. दूसरा राजा 5 अध्याय 3 वचन वापिस पढ़िएगा. दुसरा राजे 5 अध्याय 3 वचन वाचू. उसने अपनी स्वामिनी से कहा, उसने अपनी स्वामिनी से कहा, उसने अपने मालकिन से कहा, काश काश कि मेरा आका, मेरा स्वामी हाँ, सामरिया के नबी के पास होता तो वह उसे कोढ़ से चंगा कर देता. वह उसे कोढ़ से चंगा कर देता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ये लड़की का कितना बुरा हुआ है आणि या मुलीचं किती वाईट सब झालं जानता है. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काताना काताना मतलब म्हणजे बहुत भयंकर आक्रमण से, उसके बेरहमी से उसके बाप को माँ को मार डाला. खूपच दुष्टतेने आक्रमण करून त्याच्या बापाला आणि आईला मारून टाकला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. फिर भी उसने अपने मालिक का भला चाहा. तरी देखील आपल्या मालकाचं तिने चांगलंच इच्छिलं. हाथ जोड़कर विनंती है, हात जोडून विनंती आहे, प्लीज
कृपा करून. बीच में मीटिंग छोड़कर जाना नहीं, क्योंकि मेरा ध्यान अभी मोबाइल में नहीं है आणि मीटिंग मधनं सोडून जाऊ नये, कारण माझं और मैं मोबाइल में देख भी नहीं पा रहा हूँ. कोई मीटिंग में छोड़कर गया और एडमिट कर नहीं पाऊंगा. आणि मी ऍडमिट करू शकणार नाही कोणी जर मीटिंग सोडून गेलं तर. और जिन्होंने वीडियो बंद किया उनको भी हाथ जोड़कर विनती, वीडियो शुरू करें. आणि ज्यांनी व्हिडिओ बंद ठेवलेला आहे, कॅमेरा बंद ठेवला आहे, त्यांनी कॅमेरा चालू करून व्हिडिओ चालू करावा अशी विनंती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आओ और एक औरत के पास लेकर चलता हूं. अजून एका स्त्रीकडे घेऊन जातो. औरत के पास अजून लेकर एका चलता स्त्रीकडे हूं. घेऊन जातो. पुराने ऐतनामे की बेहतरीन औरत है. आणि जुन्या काळातली एकदम उत्तम अशी स्त्री आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 उस औरत के बारे में लिखा है, त्या स्त्रीबद्दल असं लिहिलंय, एक खुदा का खादिम. एक देवाचा सेवक. सुनना, ऐका सुनना, ऐका, ये विषय अभी का नहीं है, हा विषय आत्ताचा नाही, 1.25 महीने से चल रहा है. 6 महिन्यापासून हा विषय उसी चालू को आहे. आगे चला रहा हूँ. त्यालाच विषय पुढे घेत आहे. पिछले बार भाई संजय ने बोला खत्म हुआ, आणि भाऊ संजय बोलला मागच्या वेळेस की संपलं. बोला मुझे नहीं मालूम. मी म्हणलं मला नाही माहिती. खुदा कब तक आगे लेकर चलेगा इस विषय को मुझे नहीं मालूम. आणि देव कुठपर्यंत ह्या विषयाला पुढे घेऊन जाईल मला माहिती आपके नाही. खत्म म्हणजे होने से मैं खत्म नहीं करता, तुमच्या संपण्याने मी संपत नाही, और तुमने शुरुआत किया तो मैं शुरुआत नहीं कर सकता. आणि तुम्ही सुरुवात केली तर मेरी मी शुरुआत नाही वहां से है केली. माझ्या सुरुवात और मैं तिथून खत्म भी वहां से करता हूं. आणि संपवतो पण तिथून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो एक औरत तर एक स्त्री जिसके बारे में वचन में हम पढ़ता है, वचनामध्ये आम्ही एक खुदा वाचतो. का खादिम है. एक देवाचा सेवक आहे. सुनना, ऐका, एक खुदा का खादिम एक है देवाचा सेवक आहे जो अक्सर बार बार उस औरत के घर जाता है. जो वारंवार त्या स्त्रीच्या घरी जातो. और लिखा है आणि लिहिलंय, कि वो औरत ने कहा आणि ती और उसको स्त्री म्हणली, जबरदस्ती से अपने घर पर खाने के लिए बोल दिया. आणि ती बाई म्हणली, आणि ती स्त्री म्हणली, आणि त्या सेवकाला ती जबरदस्तीने आपल्या घरामध्ये त्यांना अन्न खायला बोलवलं. जबरदस्ती से जबरदस्तीने खाना खाने के लिए बुला दिया. जेवायला बोलवलं. और वो सेवक जबरदस्ती से वहां गया और उसने खाना खाया. आणि जबरदस्तीने तो सेवक तिथं गेला आणि तो जेवला. और बाद में आणि नंतर उस आगे के वचन में लिखा है, पुढच्या वचनात लिहिलंय, वो औरत अपने पति के पास गई आणि ती स्त्री आपल्या नवऱ्याकडे गेली और कहा आणि बोलली कि ये जो जन अक्सर बार हमेशा हमारे पास आते रहता है, आणि हे जे जन जे आहे, हा जो मनुष्य आहे जो नेहमी वारंवार आमच्या घरी येतात, मुझे कोई खुदा का मुकद्दस पाक पवित्र जान पड़ता है. आणि मला कुठला तरी देवाचा एक पवित्र सेवक, पवित्र देवाचा व्यक्ती जाणवला. ऐसा उसने बोला. असं ती बोलली. प्रेज द लॉर्ड. किसको? कुणाला? अपने आपल्या पति को. नवऱ्याला. प्रेज द लॉर्ड. हम पढ़ेंगे दूसरा राजा आम्ही वाचूया दुसरे राजा 4 अध्याय, 4था अध्याय, पहला 8 वचन पढ़ेंगे. पहिले 8 वचन वाचूया. पहला 8, फिर बाद में उसका 9 वचन. दूसरा राजा पहले 5 के पहले 4 अध्याय में जाने का है, 8 वचन को पढ़ने का है. दूसरा और राजा- 8 वचन में इधर देखिए, 8व्या वचनात इथे लिहिलेले पहा. कुछ किसने बोला? ओके. 8 वचन में एक ऐसा शब्द है, 8व्या वचनात असे एक शब्द आहे. मैं वो 8 और 9 वचन दोनों भी हिब्रू भाषा में पढ़ने वाला हूँ. 8 आणि 9 वचन इब्री भाषेत मी वाचणार. मैं पढ़ने वाला हिब्री भाषा में कि उसका मतलब आपको समझ में आए. आणि मी वाचणार इब्री भाषेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा है शब्द मेरे पास हिब्रू बाइबल, आहे है मेरे पास, आहे और माझ्याकडे. मैं पढ़ाई करता हूँ. आणि मी अभ्यास जिनके करतो. पास नहीं है वो जलते हैं, आणि ज्यांच्याकडे नाही ते जळतात. क्योंकि मैं कारण उनको मी- सही मतलब, उनको तो सही मतलब नहीं मालूम, त्यांना तर खरा अर्थ मैं माहिती तो नाही. सही मतलब बताने का सोचता हूँ. मी तर खरा कि अर्थ मैं यहाँ सांगण्याचा बैठे विचार हुए करतो. 4-5 लोग हो, आणि ते 4-5 लोक असं बसलेले आपको सही सिखा सकते. तुम्हाला योग्य शिकवू प्रेज द शकतात. लॉर्ड. हालेलुया. 200 रुपए या 100 रुपए की बाइबल पास्टर लेकर घूमता है और कुछ भी अनाप शनाप प्रचार करने का आदत पॉल आंग्रे को नहीं. आणि 200-300 रुपयाची पास्टर जे आहे ते बायबल घेऊन फिरतात. उनके आणि बच्चों को काहीतरी 2 लाख रुपए की गाड़ी है. त्यांना 2 लाख रुपयाची लेकरांना उनके त्यांची गाडी बच्चों आहे. को 2 लाख रुपए की गाड़ी है. त्यांच्या मुलांना 2 लाख खुद रुपयाची 20 लाख रुपए के कार में घूमते हैं 20 लाख रुपयाच्या गाडीत और फिरतात. 200 रुपए का बाइबल लेकर प्रचार करते हैं. आणि 200 रुपयाचं बायबल घेऊन वो प्रचार. बाइबल में इन्वेस्ट नहीं करना चाहते. आणि त्या बायबल मध्ये ते पैसे गुंतवणूक करू इच्छित पढ़िएगा. नाही. एक दिन हाँ एलिशा हाँ शूनेम को गया. हाँ. वहां एक प्रतिष्ठित महिला रहती थी. उसने उससे भोजन करने के लिए हाँ आग्रह किया. हाँ. अतः 8 वचन ही पढ़ना. जब कभी वहां से निकलता तो भोजन करने के लिए वहां रुक जाता था. पेन लाए हैं किसने? प्लीज अंडरलाइन करना. पहला, उसने उस औरत को
उस औरत ने एलिशा भविष्यवक्ता को जबरदस्ती की खाने के लिए, अंडरलाइन। आणि पहिले रेग ओढा एलिशा भविष्यवक्त्याला तिने जबरदस्ती घरी जेवायला बोलवलं किधर? त्या गोष्टीला कुठं और बाद में आणि नंतर आखिरी में लिखा है, शेवटी लिहिले वो जब भी उधर से गुजरता, आणि जेव्हा पण तो तिथं जब भी जायचा, वो औरत के घर से गुजरता, जेव्हा पण त्या बाईच्या घराकडनं जायचा, किसके लिए रुकता? कशासाठी थांबायचं? किसके लिए रुकता? कशासाठी थांबायचं? अंडरलाइन करना, तिथे रेग ओढा, अंडरलाइन करना। रेग ओढा तिथे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. अब शुरुआत में जाओ, वापस पढ़िए 8 वचन। आणि 8 वचन परत वाचलं. सुरुवात. एक दिन एलिशा शूनेम को गया, वहां एक प्रतिष्ठित महिला बस रहती थी। प्रतिष्ठित को अंडरलाइन। आपके बाइबल में, आपका बाइबल में क्या है? 8 वचन शुरुआत में पढ़ना बेटी प्लीज। एक दिन की बात है हाँ कि एलिशा सुमेन को गया, हाँ, जहाँ एक कुलीन वेरी गुड, अंडरलाइन करो। आणि तो शब्द कुलीन ह्या शब्दाला रेग ओढा, वेरी गुड बेटा, सुंदर शब्द है वो, प्रतिष्ठित नहीं। थोर आहे तिथे. कुलीन का मतलब मुझे बताओ। तुम्हारे घर का कोलीन नहीं है? तुमच्या घरातला कोलीन नाही. कुलीन का मतलब बताओ। कुलीन जो ह्याचा बेटी ने शब्दाचा पढ़ा अर्थ. मुझे उसका मतलब चाहिए। आणि ते मुलीने बोलो, वाचलं कुलीन त्याचा का अर्थ मतलब मला क्या? पाहिजे. बोलो ना, आपके पास हिंदी बाइबल है ना बेटी? पहली बार सुना। 200 रुपए बाइबल पास्टर समझा पाएंगे। 900 रुपये पास्टरची बायबल वाले पास्टर मैं समझाता। मी समजवतो. हिब्रूज में मैं पहला पढ़ता हूँ। आणि इब्री भाषेत वाचतो पहिल्यांदा. योम मतलब एक दिन। योम म्हणजे हिब्रू एक का दिवस. मैं वचन पढ़ रहा हूँ। योम स्पेलिंग YOME, योम वन डे, अबर एक पास, दिवस. एक उधर दिवस. से चला गया। एक दिवशी तिथून गेला. शोमैन शुनेमीन, और जो लिखा है आपका प्रतिष्ठित और कुलीन का इसमें गौडेल। हिब्रू शब्द क्या है? गौडेल। गौडेल मतलब मालूम है उसका मतलब क्या है? गौडेल या शब्दाचा अर्थ माहिती? एडमायरेबल, परीक्षण करणारी, परीक्षण करणारी. एडमायरेबल, परीक्षण करणारी, विथ फुल ऑफ नॉलेज, पूर्ण बुद्धीने, फुल ऑफ विजडम, पूर्ण ज्ञानाने, all subjects to be admired। आणि प्रत्येक विषय हे पारखणारी, बघणारी, ऐसा वो इंटेलिजेंट। अशी ती बुद्धिमान. पंडिता रमाबाई बहुत भारी बोलती, थोर, पंडित रमाबाई शब्द वापरतात. हो, सब बातों में सर्व गोष्टी होशियार। हुशार. दुख का बात है कि आजकल के पति लोग अपने पत्नियों को होशियार नहीं समझते। आणि दुःखाची गोष्ट आहे की आजचे नवरे जे आहेत आपल्या बायकांना उन्हें हुशार अपना समजत गुलाम नाही. बनाकर रखते हैं, पैरों की जूती बनाकर रखते आणि त्यांना आपल्या पायाचे जोडवे बनवून गुलाब बनवून ठेवतात. हैं। मैं कितने बार मेरी पत्नी से सलाह लेता हूँ, मी किती वेळ माझ्या बायको कुछ भी करना है तो काही करायचंय. मैं पत्नी से सलाह करता हूँ और उसको बोलता हूँ ये करने जा रहा हूँ, तुझे क्या ठीक लग रहा है, पवित्र आत्मा तुझे क्या बोल रहा है बता। आणि मी तिला नेहमी असं विचारतो की मी हे गोष्टी करायला जात आहे, तर मी ते विचारतो तुला काय वाटत आहे, तू और वो पवित्र मुझे आत्मा तुला बताती काय है। सांगते, तू मला सांग. आणि ती मला और सांगते. फिर अगर वो सच में अच्छी लगती है तो मैं मेरा कैंसिल करके उसने जो बोला वो करता हूँ। आणि जर मग ती खरंच ती जर मला चांगलं वाटतं, योग्य वाटतं, तर ती मी माझा विचार मी कॅन्सल करतो, रद्द करतो, आणि तिने जे सांगितलं ते मी करतो. क्यों? का? वो क्या मेरे पैरों की जूती नहीं, की माझ्या पायाची वो मेरी गुलाम नहीं, ती माझी पर गुलाम पवित्र नाही. आत्मा के द्वारा कुछ अच्छा आया है। परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे काही चांगलं आलंय. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और किया आणि केलं और अच्छा हो गया। आणि चांगलं झालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ये औरत ही स्त्री थोर, होशियार, सब मामलों में इंसानों की परख रखती थी। मनुष्याला ती पारखायची. क्या करती थी? काय ठेवायची? और खुदा के सेवक को भी उसने ही परखा। कहा ये जो इंसान बार बार अक्सर हमारे पास आता है, मुझे कोई खुदा का मुकद्दस जान पड़ता है। हा व्यक्ती, हा मनुष्य जो आपल्याकडे नेहमी वारंवार येतो, तो मला देवाचा कुठला तरी सेवक किंवा देवाचा व्यक्ती असं मला वाटतं. पवित्र जाण पडतो आणि तो मुकद्दस यानी पवित्र। मला पवित्र जाणवतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. किसने पहचाना? कुणी ओळखलं? औरत ने पहचाना। त्या स्त्रीने ओळखलं. उसके घर में मर्द है, त्या तिच्या घरात पर वो मर्द को बता रही है, त्या पुरुषाला वो ती अपने सांगत आहे. पति को बता रही नवऱ्याला ती है। सांगत The आहे. person who always arrives in my house, in her house, is someone holy to the God. आणि जो नेहमी आपल्या वारंवार आपल्या जो घरी व्यक्ती येतो तो देवाला काहीतरी पवित्र मनुष्य असा आहे. Praise the Lord, हालेलुया। हालेलुया. पर किसके लिए रुक रहा है वो? परंतु कशासाठी थांबतोय तो? उसके प्रार्थना करने से देखा, आणि त्याची प्रार्थना करण्याकडे उसके पाहिजे बाइबल पढ़ने से देखा, आणि त्याच्या बायबल उसको बाइबल का कितना नॉलेज है इससे देखा। आणि तिला किती बायबलचं नॉलेज आहे जब भी आता जेव्हा पण यायचा क्या लिखा है? काय लिहिलंय? उसके खाने के तरीके से, त्याच्या उसके खाण्याच्या पीने के पद्धतीने, तरीके से, त्याच्या प्यायच्या उसके पद्धतीने, बैठने के तरीके त्याच्या से, बसण्याच्या उसके उठने के तरीके त्याच्या से, उठण्याच्या पद्धतीने. ये मुझे कोई खुदा का मुकद्दस जान पड़ता है। आणि हा व्यक्ती मला कुठला तरी देवाचा पवित्र जन व्यक्ती जाणवतो. Praise the Lord, praise the Lord, Hallelujah. हालेलुया। हालेलुया. वापिस एक बार, अभी उसी का 9 वचन पढ़ेंगे। त्याचंच 9 वचन का शुरुआत। हाँ 9व्या वचनाची सुरुवात होते. उस स्त्री ने हाँ, अपने पति से कहा, उस स्त्री ने अपने पति से कहा, देखो देखो, यह जो हाँ, हमारे यहाँ से होकर यहाँ हमारे से होकर जाता है, बहुधा हाँ। आया जाया करता है, हाँ हमेशा आया जाया करता है। वह मुझे हाँ, खुदा का पवित्र जन लगता है। क्या जान पड़ता है? काय दिलं? खुदा का मुकद्दस जान पड़ता है। देवाचा पवित्र जन असा जाणवतो. मैं खुदा को बहुत धन्यवाद देता हूँ। मी देवाला खूप धन्यवाद देतो. पास्टर एलिशा, प्रॉफेट एलिशा के जमाने में मोबाइल फोन नहीं थे, आणि पास्टर नाही. एलिशा भविष्यवक्ते मो- एलिशाच्या फोन काळामध्ये मोबाईल नव्हते किंवा फोनही नव्हते. कभी भी जाता, कधी पण जायचं, कभी भी जाता। कधी पण जायचं. आजकल पास्टर आए मुंह उठाकर, आले तोंड उचलून, ना पूछते हैं ना फोन करते हैं, मुंह उठाकर आ गए। नाही ना फोन करत हमारे को कुछ काम धंधे ही नहीं, सब काम धंधा छोड़ना पड़ता है। आणि आम्हाला है क्या नहीं काम राजगुरु काम सिस्टर? धंदे सोडावं लागतं. बरोबर आहे हाँ, राजगुरु सिस्टर? इनके लिए क्या खाना पकाना पड़ता है, बहुत सालों की बात है। आणि यांच्यासाठी एक जेवण घर करायला पर लागतं. प्रार्थना के लिए जाया करता था, आणि खूप वर्षांआधी एका घरी प्रार्थनेला जायचो. वो आता है, हमको उनके लिए चाय बनानी पड़ती है। आणि तो येतो आम्हाला त्याच्यासाठी चहा बनवावा लागतो. मैं बोला तुम्हारे घर का पानी भी नहीं चाहिए था। आणि मी म्हणलं मी तुमच्या घराचं मला मैं पाणी पण तुमको नको. स्वर्ग का मन्ना खिलाने के लिए तुम्हारे घर पर आता हूँ। मी तुम्हाला स्वर्गाचं मान्न खायला Praise the घरी Lord. येतो. तुम क्या मुझे चाय पिलाएंगे और तुम क्या तुम्हाला मुझे काय चहा पानी पाजणार पिलाएंगे? आणि पाणी पाजणार. कितने लोग इतने बार शिल्पा सिस्टर को बोला मत बनाओ, बोला क्यों नहीं? तुला किती वेळेस बोललो नका Praise the बोलू. Lord, इनको तो हमेशा बोलता हूँ। यांना तर नेहमी बोलतो. Praise the Lord. मुंह पर बोल रहा हूँ अभी भी। आता पण तोंडावर बोलतो. मैंने कुछ किया इसके लिए मेरे लिए कुछ मत करो, मी काय केलं आहे म्हणून माझ्यासाठी काय करू ये नका. स्वार्थ है। हा स्वार्थ आहे. Praise the Lord. हालेलुया. एलिशा ने उस औरत के लिए कुछ भी नहीं करा है, आणि एलिशाने त्या स्त्रीसाठी काहीच केलं नाही. पर अक्सर उसके घर पर जाता है, सिर्फ खाने के लिए जाता है। आणि वारंवार तिच्या घरी जायचं फक्त जेवायसाठी जायचं. जब भी उधर से गुजरता हो खाने के लिए वहां से रुका है। जेव्हा पण त्यावेळेस तिथनं और जायचं वो होतं, त्यावेळेस लिखा है. तिथं थांबायचं आणि ते लिहिलंय. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. प्रार्थना में हमको पार्टी में जाना है, आणि आम्हाला पार्टीत जायचं, शादी में जाना है, लग्नात जायचं, हल्दी की रस्म है, हळदीची रस्म संगीत की आहे, रस्म है, संगीताची रस्म उधर आहे, जाना है, तिथे जायचं, आज घूमने जाना है। फिरायला जायचे. जाओ भाई, जावा बाबा. Praise the Lord. हालेलुया। प्रभु को धन्यवाद, उस जमाने में कोई मोबाइल फोन नहीं थे, कोई फोन नहीं, आणि प्रभूला धन्यवाद. त्या काळामध्ये कुठले मोबाईल नव्हते, और कुठले फोन खुदा के नव्हते. सेवकों की लोग इज्जत भी करते थे। आणि देवाचे सेवकाचे लोक सन्मान पण करायचे. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया. बुराइयां। वाईट पण. वापिस एक बार 9 वचन। परत एकदा 9 वचन. उस स्त्री ने अपने पति से कहा, उस स्त्री ने अपने पति से कहा, देखो यह जो हमारे यहाँ से होकर यह जो हमारे यहाँ से होकर, बहुधा आया जाया करता है, हाँ, वह मुझे खुदा का पवित्र जन लगता है। खुदा का पवित्र जन जान पड़ता है। इधर देखिए, इथे पहा, 28 साल सेवा कर चुका हूँ, 28 वर्ष सेवा केली और आहे. 28 साल में अमीरों को देखा, गरीबों को देखा। 28 वर्ष श्रीमंतांना पाहिलं, आमिर से गरिबांना आमिर लोग इधर चर्च में आए, और आमिर से आमिर के लोगों को मैंने चर्च से निकाल दिया है। आणि श्रीमंतातले श्रीमंत लोक इथे आले पण, आणि श्रीमंतातले श्रीमंत लोकांना विधनं चर्चमधनं जीवन काढून पण ठीक टाकलं. नहीं, निकल जाओ। जीवन व्यवस्थित नाही. Praise the Lord. थोड़ा फैमिली
बहुत अमीर, ऐसा पैसा लाकर रखते थे मेरे पास। असा पैसा आणून ठेवायचे दादा माझ्याकडे. प्रभु का सेवकाई केली। दादा प्रभूच्या सेवेसाठी. Praise the Lord. एक भी पैसा की हेरफेर नहीं किया, आणि एका पण पैशाचं एक हेरफेर भी नाही केलं. पैसा की हेरफेर नहीं किया, एक पण पैशाचं सब हेरफेर प्रभु नाही का केलं. सेवकाई के लिए लगाया। सर्व प्रभूच्या सेवेसाठी लावले. Praise the Lord. उन पैसों से मैंने ऐशो आराम नहीं करी, त्या पैशाने मी आयुष्य वो आरोग्य पैसों से केले. मैंने गाड़ी बंगला या एसी घर पर नहीं लगवाए। आणि त्या पैशाने माझी बंगला गाडी किंवा घरामध्ये एसी लावला नाही. Praise the Lord. Hallelujah. हर छोटे से छोटे पैसे में मैं विश्वस्त रहा, प्रत्येक लहानातल्या लहान पैशासोबत पर मी जीवन विश्वास खराब केला. हो गया, परंतु जीवन निकल जाओ। निघून जा. तुम भी नहीं चाहिए, तुम्हारा पैसा भी नहीं चाहिए। तुम्ही पण नाही पाहिजे, तुमचा पैसा पण नाही पाहिजे. Praise the Lord. यीशु ने भी किसी पैसे वाले के पीछे भागा नहीं, येशू पण कुठल्या पैशावाल्यांच्या वो मागे अमीर धावला आदमी नाही. आया था अनंत काल जीवन के लिए, एक श्रीमंत व्यक्ती आला होता सार्वकालिक जीवनासाठी, चला गया। निघून गेला. यीशु उसके पीछे नहीं गया। येशू त्याच्या मैं मागे नहीं नाही भागता गेला. किसी के पीछे। मी कुणाच्या मागे Praise धावत the Lord. हालेलुया. मैं सिर्फ यीशु के पीछे भागने वाला इंसान। मी फक्त येशूच्या मागे धावणारा Praise the Lord. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और जो इधर है आणि जे इथं आहे हमेशा आते हैं, नेहमी येतात, वही मेरे माँ बाप भाई बहन सब कुछ, तेच माझे बाप भाऊ आई बहीण सर्व जो येतात. मेरे खुदा के मर्जी में है, जे देवाच्या माझ्या इच्छेत आहे वही मेरे सब कुछ है। तेच माझे सर्व. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया. शुक्रवार को सवेरे शुक्रवारी सकाळी मैं बंबई जा रहा था, मी बॉम्बेला चाललो होतो. बंबई की सारी ट्रेनें कैंसिल हो गई। बॉम्बेचे सर्व ट्रेन कॅन्सल झाले. कारण क्या है मुझको मालूम, कारण काय माहिती मला, आपको बताकर फायदा तुम्हाला नहीं, सांगून ना उपयोग बंबई नाही. वालों को बताकर ना फायदा। बॉम्बेला वाल्यांना सांगून उपयोग. और ट्रेन कैंसिल इसलिए मैं बस से जाने के लिए निकल पड़ा। आणि ट्रेन कॅन्सल म्हणून मी बसने जायला निघालो. 9:30 की बस कैंसिल, 9:30ची बस कॅन्सल, 10:30 की बस कैंसिल, 10:30ची बस कॅन्सल, 11:30 को बस आ गई। 11:30ला बस मैं आली. बस में बैठा बसमध्ये बसलो. और बुखार से तप रहा था, आणि तापाने एकदम बहुत बुखार, खूप ताप. सर दर्द कर रहा है, सर्दी हो चुकी है, खांसी हो गई, बहुत बुखार। आणि डोकं दुखत आहे आणि उस सर्दी हालत झाली, में खूप मैं ताप. बंबई गया। आणि त्या परिस्थितीत मी बंबई 5:15 बजे मैं पहुंचा, जहां मुझे प्रार्थना को जाना है। मैं जल्दी पहुंचता हूँ, पर मैं 5:15 बजे पहुंचा। मी लवकर पोहोचतो, परंतु त्या दिवशी मी 5:15 वाजता पोहोचलो. बहनों ने देखी मेरी हालत खराब है, बहिणीने उस हालत में मैंने पूरा प्रार्थना ले लिया त्या परिस्थितीत मी पूर्ण प्रार्थना घेतली और प्रार्थना करके जिम्मेदारी पूरा करके रात के रात में मेरे घर पर आया। आणि प्रार्थना करून जबाबदारी पूर्ण पार पाडून रातोरात मी माझ्या घरी आलो. Praise the Lord. हालेलुया. दर्शना बहन को, गीता सिस्टर को मालूम है मेरी हालत का। 2 बार मैं गिरते गिरते बचा, आणि दर्शना सिस्टरला आणि गीता सिस्टरला माहिती आहे की माझी परिस्थिती प्रभु का काय- सामर्थ्य पडता- से पडता प्रभु ने मी मुझे वाचलो. चलाया, परंतु प्रभूच्या सामर्थ्याने मला चालवलं, कारण देते नहीं। कारण देत बसलो. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। मेरे पास प्रभु के लिए और मेरे बीच में कोई वजह नहीं, आणि माझ्याकडे प्रभूसाठी, प्रभूमध्ये आणि माझ्यामध्ये कोई कुठलंही वजह कारण नहीं आने देता हूँ। कुठलंही कारण येऊ देत नाही. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. आज भी हूँ, आज पण आहे, आज भी बीमार में, आज और आपके पण सामने त्रासात खड़ा आहे. हूँ। परंतु तुमच्या समोर प्रभु उभा आहे. का कृपा से, प्रभु के सामर्थ्य से। प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। तो ये औरत अपने पति से बोल रही है तरी स्त्री कि ये अपने अक्सर जो हमारे पास आता है, मुझे कोई खुदा का मुकद्दस जान पड़ता आणि जो है। नेहमी हा आपल्याकडे व्यक्ती येतो तो मला देवाचा कुठला तरी पवित्र मनुष्य जाणवला. कई बार मैंने पति पत्नियों का वार्तालाप सुना है, आणि अनेक वेळात मी नवरा बायकोचे बोलणं ऐकलंय, पति पत्नियों का वार्तालाप सुना है। नवरा बायकोचं मी बोलणं और कभी ऐकलंय. पत्नी कुछ अच्छा बोलती है तो पति उसको एकदम नीचा दिखा देता है। आणि जेव्हा बायको जर काही काही चांगल्या गोष्टी ए, चल तुझे नहीं समझता कुछ, अक्कल नहीं, सब अक्कल घुटनों में है तेरी। आणि तुझी जी अक्कल आहे ती पूर्ण गुडघ्यात आहे, तुला काय अक्कल नाही, Praise the Lord. असं बोलतो. या कभी कभी मैंने पति पत्नी को बुराइयां करते हुए भी सुना है, किंवा मग नवरा बायकोला मी वाईटपणा बोलण्यामध्ये मी ऐकलेलं आहे. बहुतों की बुराई करते हुए सुना है, खूप लोकांचं वाईट बोलण्याबद्दल ऐकलेलं आहे. सेवकों की बुराई करते हुए सुना है, सेवकांबद्दल वाईट बोलताना ऐकलंय. विश्वासियों की बुराई करते हुए सुना है। विश्वासणाऱ्यांचं वाईट इन दिनों बोलताना में बहनें ऐकलंय. कम, आणि आज दिवसामध्ये बहिणी कमी, भाई लोग बहुत ज्यादा है। भाऊ खूप जास्त आहे. भाई लोग भाऊ बहुत खूपच जास्त आहे. ज्यादा है, खूपच ज्यादा। बुराई करने में भाई लोग बहुत आणि वाईट आगे, करण्यामध्ये खूप जास्त आहे. बहनें इन दिनों में कम है, आज बहिणी बुराई खूप आहे, करने कमी में आहे. बहुत ज्यादा भाई लोग आगे हैं। परंतु वाईट बोलण्यामध्ये, पाठीमागे बोलण्यामध्ये भाऊ लोक खूप जास्त आहेत. एक बार एक गोष्ट, जो झूठा प्रचार करता है, जो खोटा प्रचार करतो, जो झूठ है टोटली, जे खोटा आहे पूर्णतः, बाइबल कहती है उसका मुंह बंद कर। आणि बायबल असं म्हणते की उसका त्याचं क्या तोंड कर, बंद उसका करा. मुंह बंद। आणि त्यात बायबल तुम्हें काय म्हणते, उसका त्याचं मुंह तोंड बंद बंद. करने का अधिकार दिया आणि है बायबल असं म्हणते की तुम्हाला झूठे त्याचा- प्रचारकों का। खोट्या प्रकारच्या प्रचारकांचा तोंड बनायचा, बंद करण्याचा इसलिए अधिकार बाइबल में तुम्हाला दिलेला आहे. अधिकार
हमको दिया गया, आपको दिया गया, मुझको दिया गया है। बायबल मध्ये अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। तो झूठे प्रचारों के बारे में ये नहीं चल रहा है, आणि खोट्या प्रचारकांबद्दल हे नाही चाललं. पर चल रहा है परंतु जो सच में खुदा के सेवक है, जे खरंच देवाचे जो सेवक आपके आहेत, सामने उदाहरण का जीवन जीते जे हैं तुमच्या समोर या देवाचे सच्चाई का सत्य जीवन जीवन जीते, जगतात किंवा उनके सत्य बारे जीवन में भी जगतात, बुराई चलती है। त्यांच्याबद्दल देखील वाईट चालतं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. मैंने मेरे जिंदगी के 32 साल नैनन अंकल के साथ गुजारे। मी माझ्या जीवनाचे 32 वर्ष कितना? नैनांसोबत व्यतीत केले. किती? उनके पत्नी के बाद त्यांच्या बायकोनंतर मैं ही एक इंसान हूँ जो अंकल नैनन का सब जानता हूँ। आणि मीच तो त्यांच्या बायकोच्या नंतर मीच तो व्यक्ती आहे जे अंकल नैनांचं सर्व इतुंगत माहिती ठेवतो. सबके सामने यही प्रतिष्ठा कि वो सबसे नम्र और प्यारे व्यक्ति हैं। आणि सर्वांसमोर मुझे मालूम है वो एक क्या है। नम्र आणि प्रेमळ व्यक्ती आहे, परंतु मला माहिती ते काय आहे. पर मैं सिर्फ एप्पल खाता हूँ। परंतु मी फक्त सफरचंद खातो. मैंने उनके बीज के बारे में कभी किसी को मी बताया नहीं, त्यांच्या और बताऊंगा भी। बियाबद्दल मी कधी कुणाला सांगितलं नाही आणि सांगणारही नाही. Praise the Lord, हालेलुया। हालेलुया. उसके बाद अभी मैं पास्टर सुभाष नारायण उनके बेटे के साथ हूँ। आता मी त्यांच्या मुलगा उनका अच्छा बुरा सब मालूम। त्यांचं वाईट सर्व पिछले बार ही मैंने मेरे पत्नी को डांटा, मी मागच्या वेळेस माझ्या किसी बायकोला के बारे में डांटलो. अच्छा बोल नहीं सकते तो बुरा बोलो भी मत। आणि मी माझ्या बोला क्या बायकोला नहीं? बोललो की सबके जर सामने तुम्ही डांटा। चांगलं बोलू शकत नाही तर वाईटही अच्छा बोलू. बोल नहीं सकते तो बुरा भी मत बोलो। चांगलं बोलू शकत नाही तर वाईट पण बोलू नका. Praise the Lord। ऐसा नहीं कि अकेले में, आणि असं नाही सबके एकट्यामध्ये. सामने डांटा है। सर्वांसोबत तिला रागव. कुछ लोग नहीं रहेंगे। काही लोक नसतील, Praise the Lord। हालेलुया. क्योंकि मैं किसी का बुरा बोलता नहीं। कारण मी कुणाबद्दल वाईट बोलत जो नाही. झूठे हैं उनका मुंह बंद करने के लिए मैं सदैव खड़ा हूं। आणि जे खोटारडे आहेत त्यांचं नेहमी तोंड और बंद लाए. करण्यासाठी नेहमी उभा आहे. कितने तुर्रम खाने सब लाए बिठाए मेरे सामने, आणि किती पण तुरम खानांनी माझ्या समोर बसवले बैठ कर वार्ता करें। आणि बसून समोर बोलूया. Praise the Lord। हालेलुया. वैसे खुदा का वचन मुझे वाद विवाद करने के लिए नहीं बोलता। जसं प्रभूचं वचन मला वादविवाद करायला सांगत नाही. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और ये औरत परंतु अपने ही स्त्री पत्नी से कह रही है, आपल्या नवऱ्याला ती ये बोलत जो आहे. अक्सर आता है कोई खुदा का खादिम जान पड़ता है आणि हा जो लोगों की बातें क्या है? देवाचे पवित्र जन कि जाणून ये जो आ रहा है ये कोई पाखंडी लग रहा है, आणि लोकांच्या गोष्टी काय हे जो येत आहे हा तर कुठला तरी पाखंडी बहरूपिया है, आणि भैरूपी आहे, ढोंगी लग रहा है। ढोंगी वाटतोय. इसके कपड़े तो देखो याचे कपडे तर बघा कितने मैले कपड़े हैं, किती मळीन कपडे. स्त्री भी नहीं कपड़े को, इस्त्री पण नाही कपड्याला दाढ़ी ऐसी सफेद सफेद, आणि पांढरी बाल को अशी, काला नहीं लगाता, आणि डोक्याला बाल काला भी अशी, सफेद, आणि भिखारी केसाला लगता है ये, डोक्याला भिखारी पास्टर, आणि भिकारी ये वाटतो, भिखारी पास्टर ये लगता हा है। भिकारी पास्टर वाटतो. हाँ मैं भिखारी पास्टर हूँ, होय मी भिकारी पर पास्टर. मैं भिखारी पास्टर बहुतों को आमिर बनाने वाला हूँ। परंतु होय मी भिकारी पास्टर खूपांना यही भिखारी पास्टर। हाच भिकारी पास्टर. Praise the Lord। हालेलुया। हालेलुया. बहरूपिया आणि भैरूपी आहे, ढोंगी है, ढोंगी आहे. आते हैं कभी भी मुंह उठा कर चले आते हैं। येतात कधी पण तोंड उचलून येतात. एलिशा उस बहन के घर पर कब चला गया? आणि एलिशा त्या जब उसका बहिणीच्या पति घरी था कधी- क्या? जेव्हा तुझा नवरा होता का? नहीं था। नव्हता. उसने बोला ये अक्सर आता है। आणि ती बोलली का हा नेहमी जब उसका वारंवार पति येतो. नहीं था एलिशा उसके घर आणि जेव्हा तिचा नवरा नव्हता तेव्हा तिच्या घरी तो एलिशा जेवायला जबरदस्ती किया आओ, जबरदस्ती केली तिने या. और उसके उठने बैठने खाने पीने के तरीके से उसने कहा ये कोई खुदा का मुकद्दस मुझको जान पड़ता है। आणि त्याच्या खाण्याच्या पिण्याच्या बसण्याच्या उठण्याच्या पद्धतीला पाहून ती म्हणली हा व्यक्ती कुठला तरी Praise देवाचा the पवित्र Lord। जन जाणतो. इतनी बुराइयां, इतनी बुराइयां एवढं वाईट एवढं वाईट करते रहते हैं एक दूसरे के लिए, करतच राहता एक दुसऱ्यासाठी. विश्वासियों के लिए बुराइयां, विश्वासणाऱ्यासाठी वाईट, खादिमों के लिए बुराइयां, सेवकांसाठी जो वाईट, सच्चे उनके लिए भी बुराइयां, जे खरे आहेत सत्य आहेत त्यांना जिन्होंने त्यांच्याबद्दल आपको वाईट. प्रार्थना सिखाया ज्यांनी तुम्हाला प्रार्थना शिकवली के लिए भी बुरा है, त्यांच्यासाठी पण वाईट जिनको आहे. आपको बाइबल पढ़ना सिखाया ज्यांनी तुम्हाला बायबल वाचायला ये नहीं बोलेंगे, हाँ। हो नाही, हे उन्होंने नाही हमको बोलणार. बाइबल पढ़ना सिखाया। हो त्यांनी आम्हाला कभी बायबल कभी वाचायला ब्रदर शिकवलं. संजय कधी-कधी brother मेरी संजय, बुराई करते करते बोल दिया करो कि दादा ने हमको प्रार्थना करना सिखाया। दादाने आमचे कभी तो बोला करो कि मुझे उल्लासनगर में प्रार्थना करने नहीं आती थी, ये दादा तो है सड़ा हुआ पर इनके चर्च में जाकर प्रार्थना करना आ गया। आणि कधी कधी असं ते बोलायला येतं. नहीं आया बोलना, आणि उल्हासनगरला म्हणा पर प्रार्थना बुराई करने में, परंतु वाईट करण्यात पर प्रार्थना करना हमको सिखाया, हमारे बच्चों को डांटता है, आणि हमारे प्रार्थना बच्चों का करायला अच्छा शिकवतो. सिखाया। वाईट ये मत बोलो रागवतो. बुराई, वाईट क्यों नायडू ब्रदर, कनाडू ब्रदर. है ना विकास भाई? किधर थे सतारा? ओ सतारा आहे का इकडं? Praise the Lord। हम मुसीबत में थे, आम्ही संकटात होतो.
खाने के लिए कुछ नहीं था, जेवायला काही नव्हतं. खुदा ने पास्टर को भेजा, ये खुदाने नहीं, पास्टरला वो पाठवलं. हे पास्टर ही बुरा है. तो पास्टरच वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. है ना एलिजिबल सिस्टर? बरोबर आहे एलिजिबल. हाँ राजगुरु सिस्टर. राजगुरु सिस्टर. दादा ने कुछ किया तो अच्छा, दादा दादा ने ने केलं कुछ तर नहीं चांगलं. किया तो दादा दादाने काही सबसे नाही बुरा. केलं तर दादा सगळ्यात वाईट. प्रेज द लॉर्ड. पर यह औरत ऐसी नहीं है. परंतु ही स्त्री अशी नाही. यह औरत के लिए वो एलिशा ने कुछ भी नहीं किया. आणि ह्या एक स्त्रीसाठी रुपए की भी एलिशाने मदद काही नहीं की. केली. एक रुपयाची मदत किसी नाही के केली. उसके बच्चों की फीस भी नहीं भरी, आणि कुणाच्या मुलाची फीस उसके पति को काम पर भी नहीं लगाया, नवऱ्याला कामाला कुछ भी लावलं. नहीं किया काहीच है. केलं नाही. पर जबरदस्ती से बोल रहे मेरे घर पर खाने को भाई. परंतु जबरदस्तीने म्हणत आहे की माझ्या घरी येऊन जेवायला बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 और वो अक्सर वहां से जाता आणि तो नेहमी तिथनं जायचा और उधर खाने के लिए रुक जाता. आणि तिथे जो जेवायला थांबायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सिर्फ ये एक नेकी के काम नहीं कर रही है वो. आणि ही चांगुलपणाचे और क्या काम नेकी करत के नाही. काम मैं बताना मांगता हूँ. अजून काय चांगुलपणाचे काम प्रेज द सांगू लॉर्ड. इच्छितो. सुनो उसने और क्या क्या नेकी की. अजून ऐका ती काय काय चांगुलपणा केला तिने. वो एक होशियार लड़की थी जो इंसानों को पहचान सकती थी. आणि ती एक हुशार व्यक्ती होती. इंटेलिजेंट ऑन ऑल मैटर्स. आणि ती एक हुशार व्यक्ती होती जे मनुष्यांना ती ओळखायची आणि प्रत्येक विषयांमध्ये ती हुशार होती. प्रेज द लॉर्ड. और वो वृद्ध भी थी. आणि ती वृद्ध पण होती. वो शी वॉज एन एल्डरली वुमन. आणि ती वृद्ध स्त्री होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हमेशा उसके घर आता. तो नेहमी तिच्या घरी यायचा. पहला नेकी का काम पहिले चांगुलपणाचं यह काम. हमारे घर पर अक्सर आता है. आणि आणि पति आमच्या को घरी बोल येतो. रही है अक्सर आता है. आणि नवऱ्याला सांगते हा ये नेहमी खुदा आमच्या का घरी खादी येतो. मुझको जान पड़ता है. आणि हा मला देवाचा पवित्र मनुष्य और जाणवला. आगे वो कहती है आणि पुढे म्हणते कि हमारे घर के दीवार के ऊपर आणि पुढे म्हणते आमच्या घराच्या भिंतीवर हम उसके लिए एक बरसाती एक कमरा एक कोठड़ी बांधेंगे. आणि एक रूम एक रूम तिथे बांधू त्याच्यासाठी. हम एक कमरा उसके लिए बांधेंगे, एक कोठड़ी एक बरसाती उसके लिए बांधेंगे कि जब कभी वो सेवक आए वो उस कोठड़ी में आराम करे. एक खोली एक रूम त्याच्यासाठी त्याच्यासाठी तिथे बांधूया की जेव्हा कधी तो आमच्याकडे येईल तिथे तो आराम करेल विश्रांती करेल. पढ़िए उसी का 10 वचन. हम उसके लिए ऊपर हाँ. एक पक्का छोटा कमरा बनाए हम ऊपर अपने दीवार पर एक छोटा सा कमरा बनाए. और वहां उसके लिए हाँ. पलंग, मेज, कुर्सी हम्म। और दीवट रख दे. हाँ बस 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 आप बहुत आगे गए. कमरा बनाने तक ही मैंने बोला, आप बहुत आगे गए. Praise the Lord. वापिस एक बार पढ़िए. हम उसके लिए हाँ. ऊपर हाँ. एक पक्का छोटा कमरा बनाए. बनाए. इधर देखिए तिथे पहा खुदा के लोगों, देवाचे लोक कौन कैसा आपके साथ है ये भूल जाओ. कोण तुमच्यासोबत कसं आहे विसरून जा. दिल से हर एक के लिए नेकी करो. हृदयापासून प्रत्येकासाठी अपने चांगलं पड़ोसी करा. के लिए नेकी के काम करो. आपल्या शेजारच्यासाठी अपने चांगलं घर वालों करा. के लिए नेकी के काम करो. आपल्या घरातल्या अपने लोकांसाठी पत्नी के चांगलं लिए करा. नेकी के काम करो. आपल्या बायकोसाठी अपने चांगलं पति के करा. लिए नेकी के काम करो. आपल्या नवऱ्यासाठी अपने चांगलं भाई करा. बहनों के लिए नेकी के काम आपल्या करो. भाऊ-बहिणीसाठी अपने चांगलं रिश्तेदारों करा. के लिए नेकी के काम आपल्या करो. नातेवाईकांसाठी चांगुलपणाची काम करा. कलीसिया के भाई बहनों के लिए नेकी के काम करो. मंडळीतल्या भाऊ बहिणीसाठी चांगुलपणाची Praise the काम करा. Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. और नेकी के काम करते वक्त आणि चांगुलपणाचे काम करते कुछ वेळेस उम्मीद मत रखना. आणि काय अपेक्षा ठेवू नका. Do not expect any expectation from any good thing. आणि कुठलीही चांगल्या गोष्टीची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका. कुठलाही चांगुलपणामुळे कुठलाही चांगुलपणा जर मी केला त्याच्या व्यतिरिक्त काहीही अपेक्षा ठेवू नका. Praise the Lord. मैंने अच्छा किया, मी चांगलं मेरे केलं. साथ कुछ अच्छा होना. माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडावं. अपेक्षा नहीं रखना, अपेक्षा ठेवू. उम्मीद नहीं रखना. अपेक्षा ठेवू. कुछ भी मेरे साथ अच्छा होने का अपेक्षा नहीं. माझ्यासोबत काहीही चांगलं व्हावं म्हणून Praise the Lord. ये औरत नेकी करते गई. ही स्त्री चांगली आगे क्या नेकी करी? पुढे काय चांगलपणा केला. हम उसके लिए एक कमरा बनाए. आम्ही त्याच्यासाठी एक खोली बनवू. एक कमरा बनाए. एक खोली बनवू. किसको बोल रही है? कुणाला बोलते. सुनो किसको बोल रही है? कुणाला बोलते. एक औरत अपने एक स्त्री आपल्या नवऱ्याला बोलते. पागल है क्या? मूर्ख आहे कौन का? किधर का वो मालूम नहीं, कुछ नहीं, उसके लिए कमरा बनाने का. आई कोण कुठला आहे त्याच्या माहिती नाही. आजकल के पति लोग तो एड़ी बीड़ी है क्या? तेरे को रहने का तो नहीं तो तू भी जा निकल बाहर. आणि तुला राहायचं तिथे पागल. तू पण निघून जा बाहेर. पॉल आंग्रे के लिए बरसाती बनाने चली है. आणि पॉल आंग्रेसाठी वो पॉल आंग्रे क्या है मुझको मालूम. तो पॉल आंग्रे काय है क्या नहीं? बरोबर का नाही. बरसाती बनाने चल रही है. तेरा बाप देने वाला है क्या पैसा? आणि तुला बाप देणार आहे का पैसा.
जा तेरे बाप से दहेज ला, 5 लाख बनाता बरसाती. जा तुझ्या बापाकडनं दहेज आण आणि मग खोली बनव. Praise the Lord. हुंडा. पर ये औरत परंतु ही स्त्री अपने पति को बोल रही कि इस आपल्या नवऱ्याला ती सांगते मुकद्दस के लिए हम एक कमरा बनाएंगे, आणि ह्या देव माणसाला क्योंकि माणसासाठी मुझे ये खोली मुकद्दस बनवायची. जान पड़ता हा है. एक पवित्र देवाचा मनुष्य Praise the जाणतो. Lord. हालेलुया. हालेलुया. कुछ लोग तो काही लोक तर पास्टर की बीवी को कठिनाइयों में लेकर क्या हो गया, पास्टरच्या बायकोला वाईट परिस्थिती येतात. तर काय झालं म्हणतात घर रहने को नहीं. घर राहिलं नाही. अच्छा हमारा घर है, आमच्या घर हमारे घर के पीछे खोली है, आमच्या घराच्या मागे भाड़ा देना पड़ेगा पास्टर. भाडं द्यावं आपके लागतं. लिए एकदम कम, तुमच्यासाठी एकदम बाहर के लिए 10,000 है, बाहेरच्या आप 8,000 दे देना. तुम्ही 8,000 द्या. ये औरत भाड़ा भी नहीं मांग रही. आणि बाई जी आहे ती स्त्री ये औरत क्या बोल रही है नेकी के काम में, अपने दीवार के ऊपर आपल्या इस घरावर खुदा के मुकद्दस के लिए कमरा आणि बनाएंगे हा देव माणसाला बगैर भाड़े के. खोली बनवूया आणि कुठलंही भाडं न Praise घेता. the Lord. पास्टर तो बाबा विश्वास से जीता है, पास्टर तर विश्वासाने जगतो. कभी कभी भाड़ा चुक गया, कधी कधी भाडं चुकलं. 2 महीना ऐसा रहते क्या पास्टर, असं असतात का 2 पास्टर? महीने से भाड़ा नहीं दिया, 2 महीन्यापासून हमको भी जरूरत रहती है. मला पण गरज असते. 8,000 16,000 हो गया, चढ़ गया तुम्हारे ऊपर. 8,000-16,000 ऐसे रहते क्या धोखेबाज पास्टर. असे असतात का धोकेबाज पास्टर? कई साल पहले एक ने मुझ पर इल्जाम लगाया था धोखेबाजी का. आणि काही वर्षांना अगोदर माझ्यावर एक आरोप लावला होता 5,000 का धोकेबाजीचा. धोखेबाजी का. 5,000. 5,000 रुपयाची मैंने धोकेबाजी. धोखा नहीं दिया था, मी धोका नव्हता मैंने दिला. सबूत लाकर दिया बैंक में से स्टेटमेंट. भाई के घर में प्रार्थना कर रहा था मैं. आणि इन्हीं के घर में, और मुझे मारने के लिए वो एक गुंडा भी लाया था. मी स्टेटमेंट आणून दाखवलं बँकेकडनं आणि दाखवलं भावाच्याच घरात प्रार्थना इन्हीं के घर में से उठाया मुझे आणि त्यांच्याच और घरात बोला, उचललं. देख भाई बैंक का स्टेटमेंट. आणि बघ आप माझा भी नहीं बँकेचं निकाला. स्टेटमेंट आहे आणि आजच काढलेलं. वो बोला मुझे मिला नहीं, मुझे मालूम नहीं. आणि तो म्हणला ये मला सब मेरे को माहिती मैं नहीं नाही. मानता. मी हे सर्व मानत मैं बोला नाही. ठीक है आज के दिन रुको, कल आपको पैसा दे दूंगा. आणि मी बोललो ठीक आहे और आजच्या दिवस थांबा, मैंने उद्याच्या उसको दिवशी वो पैसे पैसा देतो. वापस दे दिया. आणि मी परत त्यांना ते पैसे देऊन टाकले. Praise the Lord. हालेलुया. 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 तो 2 महीने से भाड़े नहीं है. तर 2 महिन्यापासून भाडं अगला नाही. साल भाड़ा बढ़ने वाला है भाई. आणि पुढच्या और अगर भाडं रहने नाही. का है तो रहो, भाड़ा टाइम पर चाहिए, नहीं तो निकल जाओ. आणि राहायचं तर राहणं तर निघून जावं. भाड़ा टाइम पर दो, भाडं टाइम नहीं तो निकल जाओ. नाही तर निघून ऐसे जावं. आजकल के विश्वास. आजकालचे विश्वासदार असे. Praise the Lord. हालेलुया. पर यह औरत नेकी करते हुए थक नहीं रही. परंतु ही जी स्त्री आहे ती चांगुलपणा करता करता ती थांबत नाही. वो बोली अपने खादिम के लिए एक कमरा बनाएंगे. आणि ती म्हणत आहे की या मनुष्यात पवित्र मनुष्यासाठी एक खोली बनवूया. कमरे के साथ साथ खोली सोबत एक चारपाई, एक खटिया भी लगाएंगे. एक अंथरूण पण लावू, खाट पण अरे लावू. बस हो गया ना, अभी कमरा दिलाया, वो अपना बिस्तर लाए, नहीं तो फर्श पर सोए. आणि बस झालं ना, आता खोली दिली. आता अभी कमरा बनाया ना मैंने. आता खोली बनवली. तूने बोली मैंने कमरा बनाया. तू बोलली मी- अभी सोने दे फर्श पर, नहीं तो बिस्तर लाएगा. आणि झोपू दे जमिनीवर, नाही तर तो त्याचा वो अंथरूण औरत आणेल. ऐसा नहीं बोल रही है. ती स्त्री असं वो औरत नाही. बोल रही है ती म्हणत आहे इसके स्त्री लिए चारपाई लगाएंगे. आणि त्याच्यासाठी एक अंथरूण साथ लावू. में संगती एक मेज, एक टेबल लावूया, एक कुर्सी एक खुर्ची और लावू मेज पर एक दिवटनी. आणि त्या मेजावर एक लाईट, एक उजेड दिवटी लावूया. हालेलुया. 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 और पति क्या कर रहा है? आणि नवरा काय करेल? एक शब्द नहीं, एक शब्द पति ने उसकी बातों को, अच्छी बातों को मान कर लिया. आणि नवऱ्याने एक शब्द न बोलता बायकोने सांगितलेल्या चांगल्या गोष्टीचं सर्व अनुसरण करून त्याचं पूर्ण केलं त्याने. Praise the Lord. हालेलुया. 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 एलिशा अक्सर उधर जाता, अलिशा नेहमी तिथे जायचा, पर उसके पति ने उसको नहीं पहचाना. परंतु तिच्या पहचाना नवऱ्याने ओळखलं नाही. उसकी औरत ने, आणि जो ओळखलं थोर बायकोने. थी, ती जो थोर होशियार होती, थी, ती हुशार होती इंटेलिजेंट इन ऑल मैटर्स. आणि प्रत्येक विषयामध्ये ती हुशार She होती. is to admire. आणि ती She was having good wisdom, आणि तिला good बुद्धी knowledge, असायची, तिला good ज्ञान brains. असायचं. आणि खूप कृपा होती तिला. Brains. आणि बुद्धी. बुद्धी होती तिला. Praise the Lord. हालेलुया. और उसने उसको पहचान लिया. आणि तिने त्याला ओळखलं. अब वो पूरा वचन 10 वचन. पूर्ण 10 वचन वाचले. हम उसके लिए हाँ ऊपर हाँ एक पक्का हाँ छोटा कमरा बनाए हाँ. और वहां उसके लिए पलंग, मेज, कुर्सी और दीवट रख दे, होय. जिससे कि जब भी वह हमारे यहाँ आए हाँ वहां ठहर सके. ठहर सके. जब भी वो हमारे यहाँ जेव्हा पण तो फोन आमच्याकडे करके आओ, फोन करून या. नहीं जब भी आए, जेव्हा पण येऊ, खाना खाए, जेवावं आणि
वर थांबावा. Praise the Lord. क्या ऐसा एक नेक दिल हमको मिल सकता है कि एक चांगलं हृदय असं मिळू शकतं का तुम्हाला? मैं और ये भाई बॉम्बे जाते थे, भूखे रहते थे दिन दिन भर उपवास में, मी आणि भाऊ बॉम्बेला जायचो, दिवसभर उपाशी शुभम भाई राहायचो. और मैं. शुभम एक ब्रदर भाई के दिल में, मतलब मैं सिस्टर क्षमा करे, सिस्टर पूजा के भाई का नाम ले रहा हूँ, दीपक भाई के दिल में आया, अरे उनको कम से कम रात का खाना तो पूछो. आणि दीपक याद आहे भाऊच्या भाई? हृदयामध्ये आलं की याद आहे क्या कमी त्यांना आपको? जेवायला भूल तर गए? विचार- सबको बताया था यार. सर्वांना सांगितलं अरे आता कम से कम उनको इतने दूर से आते, दिन भर वो कुछ खाते नहीं, आणि ते एवढं रात को कम से कम खाना खिलाकर भेजा करो. कमीत कमी रात्री याद आहे ना भाई? म्हणून पाठवत जावा. Praise the Lord. ऐसा है कोई असे आहेत काही जिनके अंदर नेक दिल ख्याल है पर हुआ कुछ नहीं. आणि त्यांच्यामध्ये चांगलं हृदय आहे परंतु काही झालं नाही. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. पुणे की कलीसिया में पुण्याच्या मंडळी सतारा, सातारा, कर्जत, औरंगाबाद, औरंगाबाद, जालना, जालना, ये कर्जत बोला मैं, सॉरी, कोल्हापुर क्या, कराड, 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 ऐसे लोग हैं. असे लोक हर आहेत. जगह पर खुदा के सेवक के लिए एक बरसाती है आणि प्रत्येक ठिकाणी देवाच्या सेवकासाठी एक खोली आहे और वो लॉक होती है आणि ती लॉक असते. उनके लिए अलग. त्यांच्यासाठी ती वेगळी लॉक कितना भी असते. छोटा घर हो, किती पण लहान घर उनके लिए असो वो कमरा है. त्यांच्यासाठी ती लॉक असते. Praise the Lord. मैं घुमा हूँ. मी फिरलोय Praise the Lord. इसलिए बता रहा हूँ. म्हणून सांगतो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. उसमें मुझे पढ़ना नहीं है. मला त्याच्यात पर पडायचं क्या नाही. ऐसा एक नेक दिल हमारे पास है? परंतु काय असं एक चांगलं हृदय उस औरत के आमच्याकडे ये आहे सब क्या सोच है उसकी आणि त्या स्त्रीसारखी कि काय ये कोई विचार आहे खुदा का तिचे? पहला नेकी का काम, मुझे ये कोई खुदा का मुकद्दस जान पड़ता है. पहिलं चांगुलपणाचं काम की काय, हा एक मनुष्य जो मला देव माणूस किंवा देवा दूसरा देव माणूस दिसतो. एक बरसाती बनाएंगे. दुसरं एक खोली बनवूया. तीसरा तिसरं एक पलंग रखेंगे. एक अंथरूण ठेवूया. चौथा चौथं एक टेबल, एक टेबल एक ठेवूया. कुर्सी, एक खुर्ची एक ठेवूया. दिवटनी. एक दिवटनी क्या ठेवूया. जाने खुदा का खादिम रात को उठे और उसे पढ़ने का दिल करे तो कुर्सी और टेबल पर बैठकर पढ़े. आणि काय जाणो देवाचा सेवक रात्री उठून बसावा आणि त्यांनी वाचायचं त्याला इच्छा झाली तर तो टेबलवर खुर्चीवर या बसेल. खाने की इच्छा करे, आणि तो वाचेल. या खाने की इच्छा करे तो टेबल और कुर्सी पर बैठकर खाना खाए, नीचे ना बैठे. तर टेबल खुर्चीवर बसून तो जेवण तो खाली बसून येते. मैं इस बारे में पूजा सिस्टर का दाद देता हूँ. उनके घर में कुर्सियां नहीं है आणि पूजा सिस्टम बद्दल मी और वो दाद देखती देतो. थी मेरे घुटने को त्यांच्या घरात तकलीफ हो रही खुर्च्या है, वो पड़ोस से क्यों ना हो मांग कर मेरे लिए कुर्सी ला आणि त्यांच्या घरात खुर्ची नव्हती परंतु शेजारकडनं ते मागून माझ्यासाठी खुर्ची प्रेज द लॉर्ड. वो पड़ोस वाले उसके बारे में जो सोचना है सोचने दो मुझे, पर वो मेरे लिए, सच में मेरे लिए बहुत सोचकर वो मेरे लिए कुर्सियां लेकर आए. परंतु खरंच माझ्यासाठी खूप विचार करून ती खुर्ची आणायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरे लिए भी कभी कभी शायद मेरे पत्नी के लिए भी 2 कुर्सियां, एक कुर्सी लाती थी आणि और माझ्यासाठी लाती किंवा माझ्या बायकोसाठी कधी एक किंवा दोन खुर्च्या त्या प्रेज द आणायच्या. लॉर्ड. हालेलुया. 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 कितना नेक दिल है इस औरत का. आणि किती चांगलं हृदय आहे स्त्रीचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या जाने वो रात को उठे, आणि काय जाणं तो रात्री रात को उठून उठे और थक जाए तो पलंग पर सो जाए. आणि उठून जर थकला तर तो अंथरुणावर त्यांनी आराम और ये करावा. किस दिल से कर रही है? हे कुठल्या दिवसापासून ती करत आहे. उसका दिल नेक है, तिचं हृदय हे अच्छा है. चांगलं आहे. उसके दिल में कोई स्वार्थ नहीं, तिच्या हृदयात कुठला स्वार्थ लोभ कुठला नहीं, लोभ नाही. लालच नहीं लालच नहीं. कि ये खुदा का खादिम मेरे पास आ रहा है तो इससे मुझे कुछ मिलेगा, कुछ फायदा मिलेगा. मला ह्याच्याकडनं काय तर मिळेल, काय तो फायदा मिळेल नाही. एक कमी बताने चाहूंगा उस औरत की, आणि त्या स्त्रीची एक बाद कमतरता में. सांगू इच्छितो नंतर. पर वो किसी स्वार्थ के उस खादिम की सेवा नहीं कर. परंतु ते कुठल्याही स्वार्थापोटी ती त्या सेवकाची सेवा करत बिल्कुल भी नहीं, उसके दिल में कोई स्वार्थ नहीं है, बस नेक दिल से नेकी किए जा रही है. परंतु चांगल्या हृदयाने ती चांगुलपणा करत चालली. प्रेज द लॉर्ड. और 5 नेकी के काम मैंने गिनवाए उसके, आणि 5 देखील चांगुलपणाचे काम और करून उसमें दिली. उसका कोई भी स्वार्थ नहीं, त्याच्यात तिचं और वो काही खुदा स्वार्थ के नाही. खादिम से कुछ भी नहीं मांग रही आणि है. ती देवाच्या और ये भी नहीं कह रही कि तू मेरे और मेरे परिवार के लिए दुआ कर. आणि हे पण नाही म्हणत आहे की तू माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना कर. जब भी उधर आ रहा है वो खाने के लिए रुक रहा है. आणि जेव्हा पण तिथे येतं ते फक्त जेवायला तिथे प्रेज द थांबतं. लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हम देखना चाहेंगे आम्ही पाहू कि इच्छितो क्या इस नेकी के बदले में आणि ह्या खुदा का चांगुलपणाच्या अनुग्रह उस पर बद्दल हुआ क्या, आणि देवाची कृपा तिच्यावर झाली का? खुदा का अनुग्रह उस शुनेमिन औरत पर हुआ क्या, आणि देवाची कृपा त्या शुनेमिन बाईवर जैसा झाली खुदा का का? अनुग्रह उस छोटे बच्ची पर हुआ, आणि जसा देवाची कृपा त्या लहान मुलीवर झाला, क्या खुदा का अनुग्रह इस पर हुआ है क्या? काय देवाची कृपा ह्या स्त्रीवर झाली का? हम देखेंगे. आम्ही पाहू. दूसरा राजा दुसरे 4था राजे, अध्याय 14 अध्याय. 16वां वचन. 16 वचन. दूसरा राजा 4था अध्याय 16 वचन. दुसरे तब उसने कहा, तब उसने कहा, अगले वर्ष इसी ऋतु में तू एक पुत्र को छाती से लगाएगी. बस बोला हो गया.
हो गया? हाँ पढ़ो। स्त्री ने कहा, नहीं मेरे प्रभु, हे खुदा के जन, अपनी दासी से झूठ न बोल। होय। इधर देखिए, इथे पहा, ये औरत ही स्त्री वृद्ध है, बुजुर्ग है वृद्ध आहे ती और बे औलाद है, आणि तिला लेकरू नाही, वांजुकी आहे, बांझ है वो। वांज आहे ती. Praise the Lord. पर इस स्वार्थ से उसने सेवा नहीं की है कि ये मुझे औलाद बख्शेगा। परंतु ह्या स्वार्थाने ती सेवा तिने केलेली नाही की त्यांनी मला एक लेकरू तिच्याद्वारे द्यावं. Praise the Lord. आशीर्वाद आशीर्वाद नहीं, नाही, लेकिन करी जा रही। चांगुलपणा करत चालली. जब अलीशा को ये बात पता चली, जेव्हा अलीशाला ही गोष्ट कळाली, उनके बाइबल में थोड़ा सा अलग है, मेरे बसंत ऋतु के खत्म होने तक, वसंत ऋतु, वसंत और वसंत, वसंत ऋतू संपायच्या बसंत आधी ऋतु खत्म होने तक आणि वसंत ऋतू संपेपर्यंत तू हलीमाठ हो जाएगी, मतलब तू पेट से रहेगी आणि तू गरोदर राहशील और तुझे बेटा होगा। आणि तुला मुलगा होईल. औरत डर गई, ती मुलगी ती स्त्री घाबरली मुझसे झूठ ना बोल, आणि मला खोटं बोलू मेरा नकोस, मजाक मत उड़ा, थट्टा करू क्योंकि मैं नकोस. बूढ़ी और बे औलाद बांझ हूँ। कारण मी वृद्ध आणि मांजुकी आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. पर वो कह रहा है नहीं, परंतु तो म्हणत मैं नाही, बोल रहा हूँ मी सांगतो, बसंत ऋतु के दिन खत्म होने तक आणि वसंत ऋतू संपायच्या तू आधी पेट से रहेगी गरोदर राहशील और तुझे बेटा ही होगा। आणि तुला मुलगाच होईल. खुदा के लोगों, जब खुदा ने बोला है जेव्हा देवाचे लोक देवाच्या तो लोकांनी डॉक्टर के रिपोर्ट क्या बोल रहे हैं वो मैटर नहीं करते। तर डॉक्टरचे रिपोर्ट काय बोलतात त्याला काही अर्थ नाही. डॉक्टर ने बोला ये असंभव है, डॉक्टर बोलला हे अशक्य आहे. रिपोर्ट कह रहे तुझे बीपी है, शुगर है, स्लिप डिस्क है, कैंसर है, एड्स है, तू ठीक नहीं, तू मर ही जाएगा। डॉक्टरचे रिपोर्ट म्हणतात तुला बीपी आहे, शुगर आहे, तुला सिफिलिस आहे, तुला कॅन्सर आहे, एड्स आहे, तू मरणारच आहेस. तेरा इलाज नहीं हो सकता, तुझा इलाज होणार तेरा नाही. इलाज तुझा इलाज हो ही नहीं सकता। हो डॉक्टर सकता के नहीं. रिपोर्ट कुछ कहे, डॉक्टर कुछ भी कहे, पर अगर खुदा ने कहा है परंतु तुझा देव बोलला तो आहे, तेरी गोद भरकर ही रहेगी। तर तुझं कुश भरूनच जाईल. प्रेज द लॉर्ड। तू चंगा होकर ही रहेगा आरोग्य मिळेलच और तुझे चंगाई मिलेगी। डॉक्टर नहीं, खुदा देगा। देव प्रेज द लॉर्ड। खुदा ने उसे कबूल कर लिया, देवाने त्याला कबूल खुदा ने केलं. उसे कबूल कर लिया। कबूल केलं. और जब खुदा किसी को कबूल कर लेता आणि है देव त्याला स्वीकारतो तो उसका जहन्नुम स्वर्ग में बदल जाता है। आणि त्याचं नरक हे स्वर्गात बदलतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। खुदा ने इस औरत को कबूल कर लिया, देवाने ह्या खुदा स्त्रीला का स्वीकारलं. अनुग्रह उस पर हो गया और बसंत ऋतु के दिन खत्म होने तक आणि वसंत ऋतू संपायच्या आधी यह हमीला रही आणि ही गरोदर राहिली और उसको बेटा ही हो आणि गया। तिला मुलगाच झाला. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आगे पढ़ेंगे। पुढे वाचूया. जैसा कि अलीशा ने कहा, हाँ वह स्त्री गर्भवती हुई हाँ और अगले वर्ष हाँ। उसी ऋतु के अंत होने तक होय। एक पुत्र को जन्म दिया। एक पुत्र को एका मुलाला दिया या नहीं दिया? जन्म दिला का नाही? खुदा ने कही हुई बातें खुदा के खादिम के द्वारा वो पूरी हो गई। आणि देवाने बोललेल्या गोष्टी देवाच्या सेवकाच्या द्वारे ते पूर्ण प्रेज द झाल्या. लॉर्ड। उसको बेटा ही हो गया। तिला मुलगाच बूढ़ी झाला. है, म्हातारी आहे, बांझ है, बांझ आहे, बे औलाद बांझ है। आहे ती. बसंत ऋतु के दिन खत्म होने तक तू बांझ बेटा जनेगी। आणि वर्ष ऋतू संपायच्या आधीपर्यंतच तुला गरोदर राहून तुला मुलगाच जन्मेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया. नेकी की, चांगुलपणा दिल से नेकी की, हृदयापासून खुदा का अनुग्रह बुढ़ापे में भी हो गया। देवाची कृपा म्हातारपणात प्रेज द देखील लॉर्ड। हालेलुया. तेरे बुढ़ापे में भी वो तुझे छोड़ेगा नहीं। आणि आए तुझ्या म्हातारपणात देखील तुला आई सोडणार प्रेज द नाही. लॉर्ड। हालेलुया। तू बुराई करते रहे, तू बुराई करते रहे, तू बुराई करते रहे, बुराई का श्राप तुझ पर आ जाएगा। वाईटाचा श्राप तुझ्यावर येईल. तू नेकी कर, तू चांगुलपणा दिल से कर, हृदयापासून दिल से नेकी की खोज कर। हृदयापासून कुछ चांगुलपणा उम्मीद मत रख, काय अपेक्षा ठेवू कुछ नको. उम्मीद मत रख। अपेक्षा ठेवू नको. खुदा का अनुग्रह हो जाएगा। देवाची कृपा होईल. जो बांझ है जी बांझ आहे, उसके गोद में बच्चा खिलने लगेगा। त्याच्या कुशीमध्ये जो बिगड़ा है ते बिघडले वो सुधर जाएगा। सुधरतील. हालेलुया। बिगड़ा हुआ सुधर जाएगा। हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आमेन। प्रेज द लॉर्ड, आमेन। प्रेज द लॉर्ड। धन्यवाद, धन्यवाद। बीमार है, ठीक हो जाएगा। आजारी आहेत, आरोग्य ऐसे अच्छा हो जाएगा। कैंसर है, निकल जाएगा। निघून जाईल. तेरी हड्डी टूटी है, जुड़ हाड जाएगी। तुटलेलं आहे, तो जुडले जाईल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। किधर से तेरा हड्डी सटका है, उस हड्डी वापस लाने का ताकत
खुदा रखता है। कुठून तुझी हाड सटकलेली तिथं ती परत जुळवायची ताकद Praise देव the ठेवतो. Lord. Hallelujah. खुदा कर सकता है। देव करू शकतो. Praise the Lord. Hallelujah. हर बिगड़े हुए को वो सुधार सकता है। प्रत्येक बिघडलेला तो सुधरू शकतो. हर बिगड़े हुए को वो सुधार प्रत्येक सकता है। बिघडलेला तो सुधरू बस शकतो. खुदा का अनुग्रह फक्त चाहिए। देवाची कृपा खुदा का पाहिजे. अनुग्रह, देवाची कृपा. नेक दिल से नेकी कर। आणि चांगल्या हृदयाने चांगुलपणा कर. उसके बजाय में कुछ उम्मीद मत रख। त्याच्या व्यतिरिक्त काय अपेक्षा कुछ ठेवू उम्मीद नका. मत रख। या औरत ने त्याच्या कुछ विरोधात भी अपेक्षा उम्मीद ठेवू नहीं नका. रखी। त्या स्त्रीने काहीच अपेक्षा ठेवली या नाही. औरत ने कुछ भी उम्मीद नहीं त्या स्त्रीने रखी। काहीच अपेक्षा ठेवली नाही. समय नहीं मेरे पास, वेळ नाही माझ्याकडे. वो वचन भी पढ़वाऊंगा नहीं, वचन पर पढ़वाऊंगा बता कर ही रखूंगा। परंतु सांगूनच बच्चा ठेव. बड़ा हो गया, लेकरू मोठा बच्चा झाला. जवान हो गया, लेकरू तरुण झाला. और खुदा के खादिम के कमरे में आणि देवाच्या मर सेवक- गया। आणि देवाच्या सेवकाच्या जवान खोलीमध्ये बेटा मेला. मर गया, तरुण मुलगा मेला. बुढ़ापे में पैदा हो गया बच्चा मर गया। म्हातारपणा जन्माला आलेला मुलगा तरुण होऊन मेला. ये भागी दौड़ी, धावली पडली. ये भागी दौड़ी। धावली पडली. पति बोल रहा है तू किधर जा रही है? वो बोल रहे हैं सब कुछ अच्छा है। आणि ती म्हणते सर्व वो चांगलं पति आहे. को क्या बोल रही है? नवऱ्याला काय म्हणते? सब कुछ अच्छा है, मैं खुदा के खादिम को मिलने जा रही सर्व हूँ। काही चांगले देवाच्या सेवकाला वो भेटायला गई ती गेली. खुदा के खादिम के पास। देवाच्या खुदा सेवकाकडे के खादिम ने देखा, देवाच्या सेवकाने सुनहरी पाहिलं. मेरे पास आई है। सुनहरी माझ्याकडे गेहजी आई. को बोला पूछ, गेहजीला विचार तू म्हणला, सब विचार कुशल तिला. क्षेम से है, तेरा सब कुछ अच्छा है? सर्व व्यवस्थित आहे का विचार तिला. उसने बोला ती बोलली, मेरा पति अच्छा है, माझा नवरा चांगला मेरा आहे. बेटा अच्छा है, माझा मुलगा चांगला आहे. मैं भी अच्छी मी हूँ, पण चांगली आहे. मेरा पति अच्छा है, मेरा बेटा भी अच्छा है, मैं भी अच्छी हूँ। वो खुदा के खादिम के पास ती गई, देवाच्या सेवकाकडे क्या गेली. बोलकर मेरा बेटा मरा हुआ नहीं है, आणि ती काय बोलत माझा अच्छा है। मुलगा मेला म्हणून नाही गेली. Praise the चांगला Lord. म्हणून गेली. हालेलुया। हालेलुया. एलिशा ने कहा एलिशा बोलला, कुशल से जा, तेरा बेटा जिंदा हो गया है। कुशल रीतीने जा. हालेलुया। Praise the Lord. Praise the Lord. नेकी कर, मरा हुआ बच्चा भी जिंदा हो जाएगा। हालेलुया। दिल से नेकी कर। हृदयापासून वो चांगलं कर. औरत ने बोला नहीं, मेरा बेटा मर गया, देना ही था तो मारा क्यों? हाँ नहीं, मर गया। नहीं, मेरा बेटा भी अच्छा है, मेरा बेटा भी अच्छा है। हालेलुया। कुशल से जा, तेरा बेटा जिंदा है। तुझा मुलगा जिवंत आहे. Praise the Lord. हालेलुया। नेकी दिल से करो, चांगुलपणा दिल से हृदयापासून नेकी करा. की खोज चांगुलपणा करो। हृदयापासून बुराई की शोधा. खोज करते हो, वाईटाचा शोध करता, बुरे का श्राप तुम पर ही आएगा, मुझ पर। वाईटाचा श्राप तुमच्यावरच येईल. Praise the Lord. हालेलुया। हालेलुया. इसलिए बुराई के खोज में ना रहना। म्हणून वाईटाच्या शोधात राहू. बुराई अपने आप आपके ऊपर आ जाएगी। आणि वाईट आपोआप नेकी तुमच्यावर करते येईल. रहो, चांगुलपणा करत राहा. खुदा का अनुग्रह मिलेगा। देवाची कृपा और मिळेल. जब होगा खुदा का अनुग्रह, आणि जेव्हा तो जो देवाची तुम्हारे कृपा होईल, खिलाफ ही ते है, तुमच्या विरोधात आहे, जो तुम्हारे खिलाफ ही है, तुमच्या विरोधात वो आहे. तुम्हारे हक में आ ते जाएंगे। तुमच्या संगती होती. नीति वचन 16 अध्याय 7 वचन। नीती 16:7 वचन. नीति वचन का 16 अध्याय 7 वचन। जल्दी जल्दी। नीती 16:7. नीति वचन का 16 अध्याय 7 वचन। नीती सूत्र 16:7. जब यहोवा हाँ, मनुष्य के चाल चलन से हाँ। प्रसन्न होता जब है, यहोवा इंसानों के चाल चलन से प्रसन्न होता है, तो वह हाँ। उसके शत्रुओं को भी उसका मित्र बना देता है। हालेलुया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। जब मनुष्य का चाल चलन त्या मनुष्याचं खुदा चाल को चलन अच्छा लगता है, देवाला आवडतं. तो दुश्मन को भी दोस्त बना देता है। तर वैऱ्याला पण मित्र बनवतो. दुश्मन को भी वैऱ्याला पण वैऱ्याला पण दोस्त बना डालता मित्र है। बनाता है। Praise the Lord. Hallelujah. अपना चाल चलन ठीक करो। आपलं चालचलन ठीक ठेवा. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। आइए हम लोग प्रार्थना करें। या प्रार्थना करूया.